तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। आपण इंग्लिश ग्रामरशी संबंधित जी काही सिरीज चालवलेली आहे ती आता जवळजवळ संपतच आलेली आहे। म्हणजे त्याचे पूर्ण लेक्चर आणि पूर्ण भाग आपण अपलोड केलेले आहेत आणि हे लेक्चर तुम्हाला खूप महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण आपण याच्यामध्ये PYQ इन्क्लूड केलेले आहेत जे आतापर्यंत आलेले आहेत आणि लेटेस्ट जे आहेत ते आपण शॉर्टमधून सुद्धा कव्हर करत राहू। तर हे लेक्चर सिरीज आहे ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। तर हे लेक्चर पूर्ण लेक्चर बघा, तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल। परीक्षा कोणतीही असो, TCS असो, IBS असो किंवा IBPSने घेतलेली असो किंवा MPSCने घेतलेली असो, प्रॉपर मी इथे जास्त करून तर MPSCचे माझ्याकडे PYQ होते ते इथे इन्क्लूड केले आहेत। तुम्ही सर्च करा किंवा मागची PYQ बघा, तुम्हाला उत्तरे सापडतील। तर ही सिरीज आता 1-2 लेक्चर राहिले आणि मग याच्यानंतर ही सिरीज आपण त्याच्यामध्ये आपण अँटोनॉम्स, सिनोनॉम्स आणि बाकीचे ग्रामरचे लेक्चर आपण समोर घेणार आहोत। तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाकीचे MPSCचे लेक्चरसुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत, सब्जेक्ट वाईज अपलोड करू। सुरुवातीला आता तर हे ग्रामरचं झाल्यानंतर मी मराठी ग्रामर घेणार आहे, तर म्हणून म्हणते तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला समोर चॅनलवर अपलोड करायचे आहेत व्हिडिओ, तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन यूट्यूब पाठवत असते, ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या भागाला। तर आजचा आपला पहिला शब्द आहे अबोल। अबोल म्हणजे काय? रेटिसेंट। रेटिसेंट म्हणजे काय? अ पर्सन ऑफ रिझर्व नेचर। असा एखादा व्यक्ती असतो की तो अबोल असतो। म्हणजे अबोल म्हणजे कसा? रिझर्व नेचरचा, म्हणजे जास्त बोलत नाही, त्याचे शब्द पण विकत घ्यावं लागतं अशा प्रकारचा, की मनातल्या मनात सगळं काही जे काही असेल ते करणारा, त्याला आपण काय म्हणतो? रेटिसेंट म्हणजे अबोल। अबोल म्हणजे आता समजलं, रिझर्व नेचरचा एखादा व्यक्ती असेल त्याला आपण रेटिसेंट म्हणतो, म्हणजे अबोल असं म्हणतो। आता तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झालं तर शी वॉज एक्स्ट्रीमली रेटिसेंट अबाउट हर पर्सनल अफेअर्स। एखाद्याच्या पर्सनल अफेअरबद्दल, म्हणजे ती तिच्या पर्सनल अफेअरबद्दल खूप रेटिसेंट होती। ती कोणाला सांगतच नव्हती, नेमकं तिच्या मनात आहे काय माहिती असताना सर्व न सांगणारा असा व्यक्ती म्हणजे आपण रेटिसेंट म्हणतो। त्याला आणखी एक शब्द पण आहे मराठीमध्ये, मितभाषी। म्हणजे आणखी तुम्ही याला सिनोनॉम्स पण म्हणू शकता, की लॅकोनिक पण म्हणतात त्याला, आणि टाईट लिप। हा शब्द पण लक्षात ठेवा, टाईट लिप म्हणजे तोंडच उघडणारा नाही आहे तो, त्याच्या आतमध्येच मनातल्या मनात गोष्टी ठेवणार, किंवा अजून आपण म्हणू शकतो क्लोज माउथेड, की तोंड बंद ठेवणारा असं पण तुम्ही म्हणू शकता। आता रेटिसेंटला मी तुम्हाला सिनोनॉम्ससुद्धा सांगितले, म्हणून लक्षात ठेवा। किंवा इनकम्युनिकेटिव्ह असं सुद्धा म्हणू शकता, म्हणजे आता हे सिनोनॉम्स होता त्याच्याशी रिलेटेड, की लॅकोनिक आहे, इनकम्युनिकेटिव्ह आहे, किंवा टाईट लिप आहे, म्हणजे टाईट लिप म्हणजे ओठ उघडणारा नाही आहे। क्लोज माउथेड असं पण म्हणू शकता तुम्ही, माउथेड क्लोज, तोंड बंद ठेवणारा। म्हणजेच आता इथे आपण समजून घेतलं आणि सिनोनॉम्ससुद्धा बघितले। आता पुढचा शब्द आहे मोबदला। मोबदला म्हणजे काय होते? तर रिन्युमरेशन। रिम्युनरेशन, इथे स्पेलिंग व्यवस्थित बघा, REMUNERATION। रिम्युनरेशन म्हणजेच काय होते? अ सम पेड टू अ मॅन फॉर अ पीस ऑफ वर्क, त्यालाच आपण काय म्हणतो? रिम्युनरेशन। याला तुम्ही मानधनसुद्धा असं म्हणू शकता, किंवा वेतनसुद्धा म्हणू शकता, किंवा मोबदलासुद्धा म्हणू शकतात, म्हणजे फी पण म्हणू शकता, किंवा मी हा तर शब्द आपण घेतलंच आहे की रिम्युनरेशन, आणि कन्सिडरेशन पण एक शब्द आहे असं म्हणू शकता। आता एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर दे वर्क इन एक्सेस ऑफ देअर कॉन्ट्रॅक्टेड अवर फॉर अ ॲडिशनल रिम्युनरेशन। म्हणजेच ते जास्तीचं काम करत होते, पण कशासाठी? कारण की त्यांना ॲडिशनल वेतन पाहिजे होतं, ॲडिशनल मोबदला पाहिजे होता असं तुम्ही म्हणू शकता। आणि साध्या सोप्या भाषेमध्ये आणखी एक डेफिनेशन पण याची अशी होऊ शकते, की मनी पेड फॉर वर्क ऑर सर्व्हिस। एकदम सोपी डेफिनेशन होऊ शकते, ही लक्षात ठेवा।
फक्त हा शब्द लक्षात ठेवा, कारण की स्पेलिंग म्हणजे इथे डेफिनेशन चेंजेस होऊ शकतात पण मिनिंग एकच असतो. आता पुढचा शब्द आहे वर्बॅटिम. वर्बॅटिम म्हणजेच आपण काय म्हणतो शब्दशः. शब्दशः म्हणजेच काय होते, रिपिटेटिंग द ॲक्च्युअल वर्ड एक्झॅक्टली. एखादा वर्ड असेल तो आपण काय करतो परत परत उच्चारतो, त्याला आपण काय म्हणतो वर्बॅटिम. वर्बॅटिम आता इथे समजलं तुम्हाला. वर्बॅटिम म्हणजेच एखादा शब्द आहे तो आपण परत परत उच्चारत असो त्याला आपण वर्बॅटिम असं म्हणतो. आता समजा इन एक्झॅक्टली द सेम वर्ड ॲज वेअर यूज ओरिजिनली. एखाद्या वेळेस सारखा शब्द आपण परत परत वापरतो किंवा वापरला जातो. तर आपण आणखी जर म्हटलं तर याला काय सिनोनॉम्स असू शकतात, लिटरल किंवा वर्बल, वर्बॅटिम, लिटरली असा शब्द आपण म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे रिमोट. रिमोट म्हणजेच काय होते, लांबचा किंवा दूरचा. आता दूरचा लांबचा म्हणजे आणखी त्याला काय शब्द असू शकतात की तुम्ही असं म्हणू शकता याला विच इज व्हेरी डिस्टन्स. तो म्हणजे खूप दूरचा किंवा लांबचा असं तुम्ही त्याला म्हणू शकता. जे डिस्टन्सवर असेल त्याला म्हणजे दुरून दर्शन किंवा दूरचा संवाद किंवा दूरची काही गोष्ट असो ते आपण रिमोट असे म्हणतो. पुढचा शब्द आहे त्यालाच आपण असं म्हणतो सोलिलिक्वी. सोलिलिक्वी म्हणजे असं लक्षात ठेवा की स्वगत म्हणजेच काय होते की स्वगत भाषण. तुम्ही म्हणू शकता स्वतःशीच बोलत असाल तर त्यामध्ये स्पीकिंग अलाउड टू वन सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल जास्त बोलत असाल त्याला आपण म्हणतो स्वगत किंवा स्वतःशीच बोलणे. म्हणून इथे लक्षात ठेवा सोली. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हा शब्द कसा लक्षात ठेवायचा आणि कसा तुक्का लावायचा. तो सोल म्हणजे एकटा होते, बरोबर आहे. तर इथे सोलिलोक्वी आहे, सोलिलोक्वी. तर याला आपण काय म्हणतो स्वागत नाही येते, स्वगत आहे म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे स्वतःशीच बोलणे असा त्याचा अर्थ होतो. पुढचा आहे स्पिनस्टर. हा शब्द खूप वेळा आलेला आहे. अविवाहित स्त्री, तुम्ही त्याला असं म्हणू शकता ॲन अनमॅरिड ओल्ड वुमन, त्याला आपण स्पिनस्टर असं म्हणतो. हा शब्द सर्वांना प्रचलित आहे. पुढचा शब्द आहे सुसंस्कृत. हा शब्दसुद्धा सर्वांना माहिती असेल. सोफॅस्टिकेटेड पर्सन, एखादा व्यक्ती असतो एक्स्ट्रीमली रिफाईंड इन अ ड्रेस, कंडक्ट अँड स्पीच. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि कपड्यातून त्याची सभ्यता दिसून येते, त्याचा सुसंस्कृतपणा दिसून येते. त्याला जर तुम्ही सोफॅस्टिकेटेड पर्सन असं म्हणू शकता. म्हणजे कपडे एकदम सुसंस्कृत असं म्हणू शकता किंवा त्याचं बोलण्याची भाषा, बोलीभाषा यावरून तुम्ही त्या व्यक्तीचं परीक्षण करू शकता किंवा त्याची तुम्ही पर्सनॅलिटी ठरवू शकता की हा कसा आहे म्हणून. सोफॅस्टिकेटेड, सुसंस्कृत. पुढचा शब्द आहे की सायमल्टेनियसली म्हणजे समयावेच्छदी. म्हणजे आता हा शब्द खूपच समयावेच्छदी, ठीक आहे. हॅपनिंग ॲट द सेम टाईम, हॅपनिंग ॲट द सेम टाईम. एकाच टाईमला ही पण गोष्ट आहे होत आहे ही पण गोष्ट होत आहे, पण तुम्ही म्हणू शकता त्याला सायमल्टेनियसली एखादी गोष्ट होत आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सायमल्टेनियसला कन्सेक्युटिव्हली असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यालाच एकदम म्हणजे एकापाठोपाठ नाही, एकाच वेळी असं पाठोपाठ नाही, एकाच वेळी तुम्ही असं म्हणू शकता हॅपनिंग ॲट द सेम टाईम म्हणून लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे सुपरस्टिशन. आता हा शब्द सर्वांनाच माहिती असेल. अंधश्रद्धा, इग्नोरंट अँड इररॅशनल बिलीफ्स म्हणजे श्रद्धा होते, इग्नोरंट म्हणजे अज्ञान होते आणि इररॅशनल आहे एखादी गोष्ट तर तुम्ही त्याला म्हणू शकता अतार्किक, की ज्याचा तर्क लागत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते, कुठलीही गोष्ट म्हणजे आताच्या घडीला तर शिक्षित म्हणजे ज्यांनी चांगल्या डिग्र्या वगैरे घेतलेल्या आहेत ते लोकंसुद्धा काय तर अज्ञानाच्या अंधश्रद्धा पाळत आहेत. तर इथे काय म्हणत आहे मी, इग्नोरंट म्हणजे अज्ञान होते आणि इरॅशनल म्हणजे अतार्किक, ज्याला डोकं असूनसुद्धा डोकं लावत नाही किंवा विचार करत नाही, कुठल्याही प्रकारचा तर्क डोक्यामध्ये घेत नाहीत, ते अतार्किक असं आपण म्हणू शकतो. बिलीफ्स म्हणजे श्रद्धा आणि त्यावेळेस अशा प्रकारच्या श्रद्धा जर असतील तर त्याला आपण अंधश्रद्धा असं म्हणतो, की डोक्याचा विचार न करता कोणी म्हटलं तर मेंढी मागे चला, त्याला मेंढीपडणसुद्धा म्हणतात एक प्रकारचं. तर यालाच आपण काय म्हणतो सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. जसं मी ज्योतिष विद्येबद्दल म्हणजे सर्च केलं होतं तेव्हा मला समजलं की त्याची डेफिनेशन अशी होती की विज्ञानाची एक खोटी शाखा, त्याला तुम्ही ज्योतिषशास्त्र असं म्हणू शकता. आता खरं आहे किंवा खोटं आहे हे त्यांचं त्याला माहिती, पण उद्याचा पण भरोसा नसतो. तर तुम्ही ते
गोष्ट खरीच आहे असं म्हणू शकत नाही, पण ज्यांच्या इच्छा ज्यांची आवड आहे किंवा ज्यांना त्या तार्किक वाटतात त्यांनी ते करावं. पुढचा शब्द आहे, आपल्याला इथे वन वर्ड सबस्टिट्यूशन कवर करायचे आहेत. पुढचा शब्द आहे स्टॉईक. स्टॉईक म्हणजेच काय, स्थितप्रज्ञ किंवा तितिक्षू म्हणतो. वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर ऑर पेन, त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॉईक. हा शब्द विचारण्यात आलेला आहे, खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. तितिक्षू किंवा स्थितप्रज्ञ. आता हे समजले नसतील शब्द, आपण समजून घेऊ. आता याची डेफिनेशन असे होते की वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर ऑर पेन, त्याला आपण स्ट्राईक म्हणतो. आता प्लेजर म्हणजे काय होते, आनंद, आणि पेन म्हणजे काय होते, दुःख होते, बरोबर. वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर अँड ऑर पेन म्हणजे त्याला सुख येवो का दुःख येवो बिचाराला काहीच फरक पडत नाही. इज इंडिफरंट, तो स्थिर आहे, तटस्थ आहे त्याच्या भूमिकेवर, की ठीक आहे सुखाला काय चालते दुःखाला काय चालते, मी माझ्या भूमिकेत तटस्थ आहे. असं कोणी असेल तर आपण त्याला स्टॉईक म्हणतो. आता हा शब्द मला लक्षात राहील, मी 3-4 वेळा विचारलं, स्टॉईक 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 म्हणजे असंच राहायला पाहिजे माणसानं, सुख येवो का दुःख येवो काही फरक पडत नाही, काहीच नाही. त्याला जास्त उदासीन पण म्हणतात. पण वन हू इज इंडिफरंट टू प्लेजर ऑर पेन त्याला स्ट्राईक असं म्हणता. म्हणजे भावनावश असायला पाहिजे, परंतु कंट्रोलसुद्धा लवकर करता आल्या पाहिजेत. तर लक्षात ठेवा, इथे स्ट्राईक हा शब्द आहे की ज्याला काही फरक पडत नाही, सुखादुःखात तो सारख्याच परिस्थितीत असतो, तटस्थ असतो, त्याला आपण स्ट्राईक असं म्हणतो. आता खूप वेळा झाला, म्हणजे हा शब्द तुमचा चुकणारच नाही आहे. पुढचा आहे स्पोक पर्सन्स म्हणजे प्रवक्ता. वन हू स्पीक ऑन बिहाफ ऑफ अदर्स त्याला आपण स्पोक पर्सन म्हणतो, प्रवक्ता असं म्हणतो. इथे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर म्हणजे एखाद्याच्या वतीने बोलणे. वन हू स्पीक ऑन बिहाफ्स ऑफ अदर, एखाद्याच्या वतीने बोलणे, तुम्ही असं काही म्हणू शकता, प्रवक्ता आहे हा. तर पुढचा शब्द आहे स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे खर्चिक. वन हू स्पेंड टू मच, एखादा व्यक्ती खूप जास्त खर्च करत असेल तर त्याला आपण स्पेंड थ्रिफ्ट असं म्हणतो, मग खर्चिक असं म्हणतो. याच्याविरुद्ध तुम्ही मिसर असं म्हणू शकता, मिसर म्हणजे कंजूस असं म्हणू शकता. स्पेंड थ्रिफ्टला आणखी तुम्ही शब्द म्हणू शकता मराठीमध्ये, एकदम खतरनाक शब्द आहे तो म्हणजे उधळ्या, म्हणजे उधळपट्टी करणारा, उधळपट्टीचा खर्चिक असं तुम्ही म्हणू शकता. त्याला प्रोजियल असं पण म्हणतात किंवा एक्स्ट्रा वॅगंट असा पण शब्द आहे, असं तुम्ही म्हणू शकता. आता सिनोनॉम्स पण लक्षात ठेवून घ्या की एक्स्ट्रा वॅगंट, प्रोडिगल PRODIGAL अशा प्रकारे लक्षात ठेवा. वन हू स्पेंड टू मच त्याला तुम्ही स्पेंड थ्रिफ्ट म्हणजेच खर्चिक असं म्हणता. ठीक आहे, पुढचा शब्द घेऊ. पुढचा शब्द आहे वन हू टेक्स प्लेजर इन क्रुएल इनह्युमन ॲक्ट्स ऑफ टायरनी त्यालाच आपण सॅडिस्ट म्हणतो. एखादा विकृत कृत्य करणारा माणसं असतात, तुम्ही बघता की बऱ्याच वेळा न्यूज चॅनलवर किंवा TV चॅनलवर असे त्यांचा TRP वाढवण्यासाठी ते 1चे 2 लावून सांगतात, तसं बघितलं तर. पण असे पण दुष्कृत्य करणारे लोक असतात. हू टेक्स प्लेजर ज्याला आनंद वाटतो, की दुष्कृत्य करण्यामध्ये आनंद वाटतो, किंवा इनह्युमन ॲक्ट असतात जे माणुसकीच्या विरुद्ध असतात, की त्याला असं म्हणतो. आणि ज्याला जुलूमशाही करायला आवडते, म्हणजे हा असा विकृत मनुष्य, म्हणजे पूर्ण डोक्याने शून्य, म्हणजे त्याला काहीच डोकं नसते, अशा प्रकारचा माणूस तुम्ही म्हणू शकता. की वन हू टेक्स प्लेजर त्याला इतकं अतिशय मूर्ख माणूस की ज्याला आनंद वाटतो क्रुएलिटी करण्यामध्ये किंवा इनह्युमन ॲक्ट करण्यामध्ये, त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर सॅडिस्ट पर्सन, विकृत मनुष्य आपण असं त्याला म्हणू शकतो. पुढचा हा शब्द आलेला आहे की सोमनॅबुलिस्ट हा शब्द आलेला आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा. वन हू वॉक इन अ स्लीप, जो झोपेत चालत असेल त्याला तुम्ही असं म्हणू शकता. आहे का कोणी आपल्यात सोमनॅबुलिस्ट, झोपेत चालणारा? पुढचा शब्द आहे सुसाईड. आता हा शब्द जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही, आत्महत्या सगळ्यांना माहीत आहे, आणि किलिंग वन्स ओन सेल्फ, तर त्याला आपण सुसाईड असे म्हणतो. पुढचा शब्द आहे सोजॉर्न म्हणजे मुक्काम. अ शॉर्ट स्टे ॲट अ प्लेस, मी असं म्हणू शकता की छोट्या कालावधीसाठी एखाद्याच्या घरी थांबणे, किंवा घरीच नाही म्हणजे आता कुठे पण थांबणे, त्याला आपण मुक्काम असं म्हणतो, सोजॉर्न. अ शॉर्ट स्टे ॲट अ प्लेस त्याला आपण काय म्हणतो, सोजॉर्न, मुक्काम. पुढचा प्रकार आहे म्हणजे शब्द आहे सिनेक्युअर. तर सिनेक्युअर म्हणजेच काय होते, ॲन ऑफिस ऑर अ पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे. काम काहीच नाही आहे पण पगार खूप आहे, काम काहीच नाही आहे पण पगार खूप आहे, त्याला तुम्ही सिनेक्युअर असं म्हणू शकता. लठ्ठ पगार परंतु काम कमी,
असं करता करता तो मनुष्य पण लठ्ठ होऊन जातो, त्याला आपण म्हणतो सिनेक्युअर. ओके, आता पुढचा शब्द घ्या. स्पिन्स्टर आपला झालेला आहे अविवाहित स्त्री. पुढचा शब्द आहे स्टॉईक. तितिक्षू पण हा झालेला आहे. तितिक्षू म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं मराठी शब्द खूप कठीण आहेत कोणकोणते. अ पर्सन हू इज इंडिफरंट टू पेन ऑर प्लेजर. दुःख हो या सुख हो, दुःख हो या सुख हो, कोई गम नाही आहे, अशातला की काहीच फरक पडत नाही, उदासीन असा माणूस, त्याला तुम्ही स्टॉईक असं म्हणता, की त्याचे काही एक्सप्रेशनच दिसत नाही ना सुखात ना दुःखात, असा माणूस, त्याला पण स्टॉईक असं म्हणतो. तितिक्षू, तटस्थ असं पण म्हणू शकता. आता सेक्युलर आहे. सेक्युलर सगळ्यांना माहिती असेल, धर्मनिरपेक्ष. अ गव्हर्मेंट विच इज नॉट कनेक्टेड विथ द रिलिजियस ऑर स्पिरिच्युअल मॅटर. आता सरकार असेल, सरकार असं असेल धर्मनिरपेक्ष म्हणजे तुम्ही धर्मनिरपेक्ष सरकार कोणाला म्हणू शकतात, की जो कोणत्याच धर्माला प्राधान्य देत नाही, त्याच्यासाठी सर्व जाती धर्म जे काय असतील ते कसे आहेत, समान आहेत, कोणतं श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करत नाही, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, धर्मनिरपेक्ष म्हणू शकता. तर भारतामध्ये धर्मनिरपेक्ष आपलं गव्हर्मेंट आहे का, असा प्रश्न आहे. खूप ज्वलंत म्हणजे त्याला बर्निंग क्वेश्चन आहे हा. तर बघा, तर भारतीय संविधानामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसतो. तर मला आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो कोणत्या घटनादुरुस्तीने आपल्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आला, की घटनादुरुस्ती झालीच नाही, की तो आधीच प्रस्तावित म्हणजे आधीच आपल्या प्रस्तावनेत समाविष्ट होता, तर ते कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला माहिती असेल तर. आणि जर उत्तर दिलं आणि तर खूपच छान, सांगण्याचा प्रयत्न करा. धर्मनिरपेक्ष हा शब्द घटनेच्या प्रस्ताविकेत आधीच होता किंवा त्याला समोर ॲड करण्यात आलं, त्यासाठी घटनादुरुस्ती केली काय आणि केली तर कोणती केली, तर कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. पुढचा शब्द इन्स्टार हा परत झाला आहे, पण आता पर्टिक्युलरली इथे लक्षात घ्या की मी तुम्हाला काय सांगितलं की बऱ्याच वेळा शब्द विचारले जातात पण त्याचे जे अर्थ आहेत ते एकच असतात, फक्त त्याची डेफिनेशन किंवा मांडण्याची पद्धत थोडी बदलून दिली जाते. आता हे आपल्याला माहीत आहे, स्पिन्स्टर म्हणजे ॲन अनमॅरिड वुमेन, हे तर बरोबर आहे ना, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता त्याची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे, ॲन अनमॅरिड वुमेन, टिपिकली ॲन ओल्डर वुमेन बियॉन्ड द युजर एज फॉर मॅरेज, त्याला आपण स्पिन्स्टर असं म्हणतो, अविवाहित स्त्री असं म्हणतो. म्हणजे फक्त शब्दांची मांडणी थोडी कमी जास्त करून आणि दिलेली आहे. पुढचा शब्द आहे सोनेट. सोनेट म्हणजे गाथा होते. आता लक्षात ठेवा, हा शब्द विचारण्यात आलेला आहे, तर लक्षात ठेवा सोनेट म्हणजे काय होते, गाथा. अ पोएम दॅट्स हॅज 14 लाईन्स ईच कंटेनिंग 10 सिलॅबी अँड अ फिक्स पॅटर्न ऑफ राईम. राईम म्हणजे काय होते, रायमिंग वर्ड आपण शिकलो आहे ना तसंच. अ पोएम दॅट इज अ 14 लाईन ईच कंटेनिंग 10 सिलॅबी सिलॅबस किंवा सिलॅबी म्हणतात ती, अँड अ फिक्स पॅटर्न ऑफ राईम. राईम म्हणजे काय होते, यमक. ओके, त्याला आपण सोनेट असं म्हणतो, गाथा म्हणून लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे स्टॉईक. हा शब्द झालेला आहे, मी तुम्हाला सांगितलं, समवन हू शोज नो फिलिंग ऑर डिसलाईक, त्याला काहीच भावना नाहीत बिचारायला, त्याला काय म्हणतो, स्टॉईक. मी तुम्हाला सांगितलं हा शब्द परत इथे काय झाला, तर म्हणजे हा शब्द असा स्टॉईक 2-3 वेळा विचारण्यात आलेला आहे, फक्त त्याचा पॅटर्न थोडा चेंज झालेला आहे. पॅटर्न चेंज म्हणजेच मिनिंग सारखंच, परंतु मांडणी करण्याची पद्धत वेगळी. तर पुढचा शब्द आहे स्नूप. स्नूप म्हणजे गुप्तचर. अ पर्सन हू आय इनटू अदर पीपल्स अफेअर, त्याला आपण स्नूप असं म्हणतो, गुप्तचर. असे गुप्तचर आपल्याला बरेचसे पाहायला मिळतात की ज्यांना दुसऱ्याच्या अफेअरमध्ये खूप इंटरेस्ट असतो, मग याच्या गोष्टी त्याला त्याच्या गोष्टी त्याला असं करत कामं करतात आणि त्यालाच आपण गुप्तचर असं म्हणतो. असे जर पूर्वीच्या काळी इतिहासात खूप चांगले गुप्तचर असते तर बहुतेक इतिहास खूप मदत झाली असते, पण आताच्या काळात पण असे गुप्तचर आहेत. अ पर्सन हू प्राईड इन टू अदर्स पीपल अफेअर, त्याला आपण स्नूप असं म्हणतो, स्नूप, गुप्तचर. तर अशा प्रकारे आपण आपल्या आजच्या भागातले हे शब्द हे कव्हर केले. आजच्या भागातले शब्द महत्त्वाचेच आहेत आणि PYQ आहेत, म्हणून लक्षात ठेवा हे सर्व शब्द आलेले आहेत. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि यापुढे कोणत्या विषयावर लेक्चर पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी त्या विषयावर त्या टॉपिकवर लेक्चर बनवू शकेल. तर भेटूया पुढील भागामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो.